पुरणपोळीची आज आपण पूर्ण रेसिपी बघणार आहोत। अशी टम्म फुगलेली पुरणपोळी कशी तयार करायची हे टिप्स सकट तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपण चणा डाळ घेतलेली आहे 2 वाटी। ती छान स्वच्छ धुवून 5 ते 7 तास आपण भिजत ठेवलेली आणि भिजवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की कशी चणा डाळ फुगलेली आहे। मग ती कुकरमध्ये घेऊन पाणी थोडंसं टाकून त्याच्यामध्ये हळद आणि थोडंसं तेल टाकून छानपैकी डाळ शिजवून घेतली। 7 ते 8 शिट्या दिलेल्या। तर त्या शिट्या दिल्यानंतर तुम्ही बघू शकता की डाळ कशी व्यवस्थित शिजली आहे। तर ती अशीच शिजली पाहिजे। आणि मग नंतर कढईमध्ये डाळ टाकून मी 2 वाटी गुळाचं पावडर वापरलेली आहे, कारण माझ्याकडे गुळाची पावडर होती। तुम्ही गूळ कापून सुद्धा टाकू शकता। आणि व्यवस्थित पुरण सुकेपर्यंत व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं। आणि मग नंतर एका पुरणाच्या भांड्यामध्ये किंवा हे असं माझ्याकडे जाळी होते, तर त्या जाळीमध्ये गरमच असं छानपैकी फेटून घ्यायचं। कारण गरम फेटल्यानंतरच तुम्ही बघू शकता की असं पुरण छान सॉफ्ट होतं। तर मग मी वेलची पावडर टाकायला विसरलेली, तर मी वेलची पावडर नंतर टाकली। तुम्ही कढईमध्ये पुरण करताना सुद्धा तुम्ही वेलची पावडर टाकू शकता। तर आता इथे 2 वाटी पीठ घेतलेलं आहे आणि मग नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून व्यवस्थित हळूहळू पाणी मिसळून व्यवस्थित पीठ असं छानपैकी मळून मी 1 ते 1.5 तास साईडला ठेवलेलं, कारण त्यामुळे पीठ एकदम मऊ होतं आणि मऊ पीठ झाल्यानंतरच पुरणपोळी आपली छानपैकी फुगते। तर मी असा हाताला छानपैकी तूप लावून घेतलेलं कारण का तर आपल्या हाताला ते पीठ चिटकत नाही। आणि मग एक पिठाचा गोळा घेऊन तेवढंच पुरण घेऊन व्यवस्थित ते पीठ दाबून घेतलं आणि मग नंतर व्यवस्थित साईडने असं दाबून घेऊन झाल्यानंतर पुरण व्यवस्थित ते पसरतं। आणि मग हलक्या हाताने व्यवस्थित पुरणपोळी लाटून घेतली हळूहळू, कारण हलक्या हातानेच पुरणपोळी लाटायची, नाही तर पुरणपोळी फुटते। आणि मग व्यवस्थित चारी बाजूने तूप टाकून छानपैकी पुरणपोळी आपली भाजून तयार आहे। तुम्ही बघू शकता की पुरणपोळी आपली किती टम्म फुगलेली आहे। तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा।